हॅलो. हॅलो. हा हा चला जय महाराज. जय महाराष्ट्र. बोला की. हा हॅलो बोला की. काय झालंय इथं भावाची माझी शोरूमला गाडी उचलून आणल्या. कुठं आणल्या शोरूमला? कोल्हापूर. कुठलं शोरूम? हिरो तुमचे काय गाडी. हा आणि ती काय गाडीचं हे करणार सगळं हप्ता भरा म्हणाल्या. आणि बर. म्हणलं आता 7-8 वर्ष हप्ता. हा आणि ते काय हेच करा ना आधी लेटर पाठवायला लागते का नाही तिने हप्ता होय. काढला म्हणून. काय पाठवायला पाठवलं पाहिजे. काय गाडी काढून घेऊन आलं. बर. मग गाडी उचलून आणल्या शोरूमला. श्रीराम फायनान्स आहे ना? हा कोणतं फायनान्स आहे? काय ते? कोणतं फायनान्स आहे? कुठला फायनान्स आहे? हिरो फायनान्स. हिरो फायनान्स. हिरो फायनान्स आहे काय? सुशांत कांबळे म्हणून आहे बघा ते. बर. तुम्ही कुठून बोलताय? कोल्हापूर. कोल्हापूरनं कुठं बोलताय? हा कोल्हापूरनं कुठं बोलताय म्हटलं? कोल्हापूर मधून कुठून? रोहिकर कॉलनी. रोहिकर कॉलनीत आहे आता आम्ही. कोण आहे? मग आता हप्ता तटलं किती? 8 टचल्यात. गाडी कोणाची आहे? माझ्या भावाच्या. हो मग भावाला फोन द्या बघ जरा. ठीक आहे बोल. हॅलो. हा तुमचं नाव काय? गणेश कांबळे. गणेश कांबळे. हप्ते किती तटल्यात किती? 8 टचल्यात साहेब. 8 तटलं. मग एवढं भरलं का नाही? 8 पर्यंत. आता काय झालंय एक्सपायर झाले 1 वर्ष. दवाखान्यात असल्यामुळे नाही भरता आलं नाही. बर. आता हे हप्ता भरणार का तुम्ही? हा हप्ता भरणार का एवढा 8 हप्ते? 8 हप्त्याचे पैसे किती होते? 8 हप्त्याचे होते की 13,600. हा मग ते पैसे किती हप्ता आहे महिन्याला? 1,700 रुपयेचा. मग ते भरणार का 13,000? 7,000 साहेब. हप्ता किती आहेत? 7,000 आहेत? 7,000. बरं. मग गाडी केव्हा पाहिजे? गाडी आज लागणार. मग ती काय म्हणतात? सगळे पैसे भरा म्हणतात. सगळे पैसे भरा म्हणतात. लाईन मध्ये घ्या की. हॅलो. 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 आपण मनोज पोद्दार बोलतोय टायगर ग्रुप. कोण? मनोज पोद्दार बोलतोय टायगर ग्रुप मधनं. मनोज पोद्दार. हा टायगर ग्रुप मधनं बोलतोय. टायगर ग्रुप. हा हा बोला की. ते गाडीचं काय विषय झाला स्पेक्टरचा? कोणत्या गाडीचं? 8 तटलं बा. निलेश कांबळे. गणेश कांबळे. हा गणेश कांबळे रोकडीतला. आता मला त्यांचा फोन आलेला. हा म्हटलं मी एका कामात आहे म्हणलं. हा बोला की. मग त्या गाडी संदर्भात हे करायला का? काय विषय झालाय? काय विषय माहितीये का? त्या गाडीचं त्यांनी गेले 24 महिने झाले पैसे भरलेले नाही. बर. असा विषय आहे. म्हणजे 24 महिन्यामध्ये 1 रुपये त्यांनी रिटर्न भरलेला नाही. त्यामुळे ती गाडी कंपनीनं सीज केलेली आहे. बर. त्यांना ते काय त्याचे काय असेल ते पैसे भरायला लागतील. मग किती पैसे भरावे लागणार? साधारणतः 20-22 हजार रुपये ते आमचं म्हणणं आहे. म्हणजे साहेबाला बोलून सगळ्या गोष्टी करायला लागतील. काय विषय झाला? त्यांची आई वारले मला त्यामध्ये काय पैसे भरलेले नाहीत. हा मग ते 6,000 आहेत म्हणजे आता ते तेवढं बोलत असे गाडी द्या. काय वाटलं तर गाडी वरून घेऊया. नाही गाडी द्या म्हणजे गाडी काय आपल्या ताब्यात नसत्या ती साहेब. मग गाडी ती कंपनीने सीज केलेली कंपनीच्या यार्डात असत्या. तशी ती गाडी आपल्याला सोडता येत नाही. त्याची कसं आहे पूर्ण त्याची ते लिगली आपण ती गाडी सोडवायला लागत्या कंपनीच्या रूल्स रेग्युलेशन नुसार. त्यानुसार आपल्या हातात थोडी आहे की आपण घेतली आणि गाडी घरात लावली असं नसते ते. कंपनीनं त्यांनी एनपीए मध्ये अकाउंट राईट ऑफ असल्यामुळे ती गाडी सीज केलेली आहे. आलं का लक्षात तुम्हाला? हा त्यामुळे आपण काय शेवटी कामगार. आपल्याला 10-12 हजार रुपये पगार. मॅनेजर कोण आहेत का? मॅनेजर राहुल कलकोटके म्हणून आहेत बघा तिथे. फोन नंबर पाठवताय मला? पाठवतो. टेक्स्ट मेसेज करा. ओके. हो लगेच करतो. तुम्ही राहायला कुठे दादा? संभाजी स्टँडला. होय काय? हा ठीक आहे चालेल. मी नंबर तुम्हाला मेसेज करतो. ठीक आहे. ओके. आधी गाडी काल उडवून आणली ना तुम्ही? काय म्हणला? गाडी काल उडवून आणली ना तुम्ही? आपली पुण्याची एजन्सी काल आणले ना? ते काम करा 10,000 घ्या. बाकीचं भरला तुम्ही. अहो साहेब आपल्या हातात नाही होती. गाडी गोडाऊनला लावल्या. कंपनीला रिपोर्ट झाला अहो त्याचा विषय नाही साहेब. तुमचा एवढा फोन आलाय मी सोडत नाही असा विषय नाही. ती गाडी जे रिपोर्टिंग झाले ती सगळे भरण्याची सुटत नाही गाडी.
रिपोर्टिंग झालं नसतं तर गोष्टी वेगळी होती. हा त्याचं सगळं रिपोर्टिंग रेपो पंचिंग बिंचिंग सगळं झालंय त्याचं. झाले काय हा त्याची प्रोसेस झाली नसती तर मी तुम्हाला द्या म्हणलो असतं. बरोबर. ही सगळी प्रोसेस झाल्या. बघा खाली गाडी सुद्धा होती बघा 10,000 भरला होतो तुम्ही. नाही होत असं तर एवढं काय घ्यायला मला त्या 10,000 त्या कंपनीलाच जाणार आहेत पैसे. होय, ते त्या आहेच माझ्या सोडा. थोडीच खिशात येणार आहेत. होय. आपल्या हातात 2 मिनिटात हे केलं असतं. एवढं ते महिने थांबले आणि एवढं काय ती लागली नसती की नाही गाडी 100% मी मदत केली असती. बरोबर ते आहे. लागून रेपो पंचिंग बिंचिंग सगळं झाले. बरं. त्याला काहीच पर्याय नाही. आता त्याला मी सांगितले मग तसं तुम्हाला अप्रुव्हल घेऊन दंड कमी करायला टाकून 22,000 मध्ये सुटणार ते. त्याला मी सांगितले 22,000 करतो मग तुला आता 10,000 भरतो म्हणला त्याला मला. काय करा त्याला 4-8 दिवस घे म्हणावं मी गाडी थांबवतो तोपर्यंत. बरं कर म्हणावं जोडणं मी तोपर्यंत त्या गाडी होल्ड करून ठेवतो. बरं ठीक आहे ओके. हा ते काय लई त्याने हे करत बसला की काय उपयोग नाही. गाडी सेल आउट होईल बघा. बरोबर आहे की वे. हा त्याला काय नाही सांगा एवढं मदत करा. मी सांगतो तुला. हा म्हणूनच म्हटलं 1-8 दिवस घेऊ देते हो. जोडणं करून मला फोन करायला सांगा. बरं ठीक आहे ओके. अप्रुव्हल घेऊन क्लोज करून देतो त्याला. ठीक आहे ओके. हा ओके. हा हॅलो 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 हा बोला. मनोज पद्दार बोलतोय टायगर ग्रुप मधनं. कोण मनोज पद्दार बोलतोय. बोला. ते गणेश कांबळेचा काय विषय आहे गाडीचा. रमेश रुकडी काय गाडी नंबर आहे? रुकडीच आहे बा. गाडी नंबर काय? ते काय आज 24 हप्ता भरल्यात म्हणला. काय म्हणला? 24 हप्ता भरल्यात 8 हप्ता भरायचे राहिल्यात. बर. मग ते काय जायचं का प्रॉब्लेम फोन होता. आला काय? हा होय. हा 35,000 काहीतरी पेंडिंग दाखवले दंडाचे त्याचे. ते मला म्हणलं 8,000 राहिलेत. मला 8 हप्ता तटल्यात म्हणला. 8 हप्ते जवळजवळ 15,000 आणि रेपो चार्जेस आणि दंड असं मिळून 35 झाले. म्हणलं दंड कमी करायला टाकूया. अप्रुव्हल घ्यायला लागते त्याला. बर 22,000 तर भरायला लागणार त्यांना. बर कमी करायला तर अप्रुव्हल घ्यायला लागणार त्याला. बर आता कमीत कमी भरून चालू नाही थोडंफार. नाही साहेब गाडी गोडाऊनला लागणार. बाकी काय बाहेर असते एवढं आपल्याला कुठल्या गरीबाला कशाला त्रास द्यायचे. म्हणजे कसं गाडी आहे लागल्या म्हणून तर ते क्लोज करून द्यायचं आपण. दंड कमी करू शकतो. आपल्याकडे आहे तेवढं आपण मदत करणार त्याला. बर आता त्याला 7,000 कॅश आहे म्हणला मला. ते मला फोन केला. नाही काय उपयोग होणार नाही. त्याला टोटल सगळं ते 22,000 मध्ये अकाउंटच क्लोज करून देतो. अप्रुव्हल घेऊया पहिला प्रॉपर. वाटलं तर आणि 2-4 दिवस घे म्हणावं. 22,000 जुळणा करून अप्रुव्हल पहिला घेतो मी. अप्रुव्हल घेऊन 1-2-3 दिवसात भरून टाकूया आणि क्लोज करून देऊया. दंडात किती कमी करणार काय? 35 तर बघा की मी जवळजवळ 13,000 कमी करणार. 13,000 कमी करणार. बर टोटल ती लागली नसती का नाही तर आपल्याला 20,000 मध्ये पण झाली असती. गाडी लागल्या गोडाऊनला त्यामुळे ती प्रॉपर अप्रुव्हल घ्यायला लागते. बर प्रॉपर रितसर करा कारण की ते नंतर त्या दंडाची पण झंझट राहायला नको. क्लोज करून घ्या अकाउंट. बरोबर ठीक आहे. त्याला सांगा 4 दिवस घे म्हणा आणि अप्रुव्हल मला घेऊ द्या फक्त. ठीक आहे. त्याला पण काही एनसीएमचा अप्रुव्हल लागते. कसं आहे जास्त हप्ता जास्त 1-2 ठिकाण चालला असतं 2-3-4 असल्यावर. हे हप्ते जास्त टाकलेत ना. हे हप्ते जास्त टाकलेत. 26 महिने दंड 26 महिन्याचा दंड आहे ते. 26 महिने त्यानं भरला नाही ते लेट पेनल्टी वाढत चेक बाउन्सिंग वाढत गेलं. बर ठीक आहे. तुम्ही केलाय म्हणल्यावर तुम्ही त्याला काय हे नको सोडा. त्याला दंड कमी करा 13,000 आपण 22ची तुलना कर म्हणा त्याला. आणि कमी झालं 1-2 टाकून बघूया आपण. पण 22 तरी करायला सांगा कन्फर्म. ठीक आहे चालतंय. चालेल. हा झालं ना ओके व्यवस्थित. त्याचं कागदपत्र घेतलं व्यवस्थित. एक इन्व्हॉइस दिल्या ते 35 दिवसांनी एक येणार म्हटलं. बर ते पोस्टाने येते ना. हा पोस्टाने. हे आता झालं की ओके. आता गाडी नेली जाईल ना. आणि काम आता किती कमी केले पैसे? 20,000 घेतला आणि तिथे 200 घेतला. 25,000 सांगितलं ना टोटल. होय 20,000 घेतलं. 20,000 घेतलं. ठीक आहे. आता हप्त्याचं टेन्शन आता नाही ना काय नील झाली गाडी आता. हा गाडी आता नील झाली. बरोबर ठीक आहे. आणि काय अडचण सांगा जावं मला बिंदास. फोन करा. ओके. सुशांत कांबळे ओळखतात ना? ओळखतात की. सुशांत कांबळे ओळखते. हा गाव रुकडीच आहे. तुम्हाला नंबर कोण दिला? इंस्टावर काढला हो. इंस्टावर काढला रे. बरं चालते. ओके. हा ठीक आहे. ओके.